हे दोन्ही लाईट हाऊस दिसत आहे. हा जुना लाईट हाऊस आहे आणि हा नवीन लाईट हाऊस नंतर बांधलेला. हा जुना लाईट हाऊस जो बंद पडला, तो जळाला होता पुणे काळी. आणि मग त्याच्यानंतर तर त्याची ओळख बर्न आयलंड असं तयार झालेली आहे, जळालेलं आयलंड. हां, जुना जो पॉवर स्टेशन आहे ते गॅसवर चालत होतं आणि नवीन जे समोर दिसतं ते लाईट इलेक्ट्रिसिटीवर चालतं. फार सुंदर. सकाळचं पहिलं ऊन आणि संध्याकाळचं जे शेवटचं ऊन असतं ते जेव्हा ह्या दगडांवर पडतं तेव्हा हे गोल्डन रॉक दिसतं. गोल्डन रॉक. अच्छा. आणि आता बघा दोन्ही खडकांच्या मध्ये लाईट हाऊस दिसतो. फोटो काढायचा तर काढून घ्या. आता सांगितलं की सकाळचं पहिलं ऊन आणि संध्याकाळचं जेव्हा खडकत पडतं त्यावेळेस गोल्डन रॉक, सोनेरी खडक असा दिसतो. आणि या दोन खडकाच्या मधून तो दिसतोय तो पॉवर स्टेशन. अप्रतिम. समुद्रामध्ये म्हणजे निसर्गाला कधी कधी आपण म्हणतो ना की निसर्गाला चॅलेंज नाही, निसर्ग काहीही करू शकतो. त्याचं एक अद्भुत असं सुंदर असं उदाहरण ते आपण या ठिकाणी पाहतो.